आपला आबा फक्त नेते नव्हतं, तर पहिल्यापासून ते शेतकरी होत. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आबासने कायम कळायच्या. शेतकऱ्याची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती असं आबा काय म्हणायचं. शेतकऱ्यांसाठी आबा दिवसरात काम करायचे. पण मधनच आबा आपल्या समजासनी सोडून गेले. पण त्यांच्या माघारी एक कार्य सुरू ठेवणं हे माझं ना सूरजचं कर्तव्य आहे. आणि तेच कर्तव्य पार पाडावं म्हणून गायकवाड कुटुंबाकडनं ही छोटीशी मदत ही तुम्ही स्वीकार करून घ्यावी. चला यस शांत शांत सावकाश. आता ओळी नाही की जण पुढं आहे का आम्हा नावाने पुढे भाऊजी ते जरा संपलंय आणतो दुसरं. या घेऊ दे हा अरे तुम्ही ये की अहो पण ये सुरेशराव या नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांचे लाडके प्रतापराव गायकवाड साहेब यांचा मी लय मोठा चाहता आहे. हो आपल्या सगळ्यांचं त्यांच्यावर जेवढं प्रेम आहे का नाही तेवढंच माझं बी प्रेम त्यांच्यावर आहे. हो साहेब म्हणजे माझे राजकारणातले गुरु आहेत, आदर्श आहेत. हो त्यांच्याकडून का नाही सतत आपल्या माणसांसाठी काहीतरी चांगलं काम करत राहण्याची प्रेरणा मिळत असते. पण आज साहेब आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांच्या कुटुंबानं मात्र त्यांच्या चांगल्या कामाचा वारसा पुढे सुरू ठेवलाय. आज मी पण गायकवाड कुटुंबाचाच भाग आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांसमोर असं जाहीर करतो, आपल्या साहेबांचे राजकीय विचार पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. होय येत्या आमदारकीच्या निवडणुकीला मी उभं राहायचं ठरवलेलं आहे. आपल्या गावानं जसा आबासनी पाठिंबा दिला तसा मामाला बी द्यावा अशी मी विनंती करतो. आज हे गायकवाड कुटुंब खंबीरपणे माझ्या मागे उभं राहिलंय. तसं तुम्ही सगळ्यांनी उभं राहावं अशी माझी विनंती आहे. अहो साहेब अख्खा गाव तुमच्या मागे उभा असेल, काय बी काळजी करू नका. हा राणादांचा पाठिंबा म्हणजे आमचा सगळ्यांचा पाठिंबा.
काय रे बरोबर आहे हा नाईक साहेबांचा नाईक साहेबांचा नाईक साहेबांचा नाईक साहेबांचा डोकं दुखतंय. हो देतीये मी चेपून. राणा वाडा गेला साहेबांची पुण्यतिथीचा कार्यक्रम नीट पार पडतोय की नाही याचं भ्या वाटत होतं बघ मला. पण नीट पार पडलं बाबा. होय, पण आपण समधी मिळून सटलो म्हणून चांगला झाला कार्यक्रम. राणादा, ते शेतीचे बियाणं आणि ते खत द्यायचं काढलंस की नाही, लई भारी केलेस बघ. हे सगळी मला सांगत होती लई भारी काम केले तुम्ही. मी बी काम केलंय. तू काय काम केलंस? काय काम केले म्हणजे ते स्टिकर चिटकवले नाही का? ते काय काम झालं वय मग? हा, त्याला कामच म्हणतात. तू तर काहीच काम नाही केलं, नुसता फोटो काढून बसला. मी काम केलंय मी. मग तू काय फोटो काढले नाहीस? मी काढले फोटो, पण मी काम बी केलंय. मग मी काम केलं नाही असं उद्देश आहे का तुझा? हा, बरं बरं बास. आत्ता डोकं दुखत होतं ना तुझं? भांडायला बरी एनर्जी आली. गप्प बस. दोघांनी बी काम केलंय, आता भांडू नका. माझी अंजली आणि माधुरी ह्या दोघींनी बी काय कमी काम केलं नाही. अगदी पाकिट बांधण्यापासून समद्यांचं जेवण खाण समद त्या दोघींनी बघितलं. माझ्या दोन्ही सुनांनी सगळं काम केलं बरं काय राणा. अहो गोदात का, ते तर कामच होतं आमचं, त्यात काय एवढं. आणि मी खरं सांगू का, या सगळ्याची खरी जबाबदारी माधुरीनं पार पाडली. अहो हिनी वय त्यांनी तर नीट खाल्लं पिलं बी नाही कामाच्या नादात. माधुरी बघ बाई, लईच कौतुक झालं तुझं. आज मी जे काम केले ते समोर आल्यावर सगळी हादरणार तुम्ही. मामा कुठे आहेत? अहो ते फोन आलेत म्हणून बाहेर थांबलेत. हॅलो, सोनेवाडी फाटा पोलीस स्टेशन. हो साहेब, तुमच्या भागात मोठं कारस्थान सुरू आहे आणि तो तुमचा हवालदार राणा बी त्याच्यात सामील आहे. अहो लाखो रुपये खाऊन तो देशांच्या गद्दारांना साथ देतोय. कोण बोलताय पण? होती महत्वाचं नाहीये. आज लई मोठी रक्कम त्याच्या घरात पोहोचली बघा. नाही नाही, राणा तसा नाही. मी स्वतः बघितले राणाला लाच घेताना. खोटं वाटत असेल तर खात्री करून घ्या तुम्ही स्वतः. चला बरकत, तू कशाला? थांब की. थांब, थांब. ए, सूरज, चल. हा, आलो आलो. या टायमाला साहेबांची पुण्यतिथी भारी झाली होय नी. इथे सूरज, हा, दे, दे, दे. ठेवतो. या. झालं सगळं? होय. बरं मग मी समद्यांसाठी चहा टाकतो. अहो, मामा या की तिकडे का उभं तुम्ही? या बसा. मामा तुम्ही पुण्यतिथीला आला एक नंबर केला बघा. अरे माझं नशीब म्हणून मला या घरात यायला मिळतंय बाबा. अहो नाही मामा, उलट आमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही आलात. आम्हाला खरंच खूप चांगलं वाटलं. अगदी आबा आल्यासारखं वाटलं. नाही ग, एवढा मोठा मी नाही बघ. मी खरं तर तुम्हा सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. राणा, अंजली, सूरज आणि माधुरी, अरे तुमच्यासारखी पोरण सुना पाहिजे प्रत्येक घरात. साहेबांनी पुण्य केलं म्हणून तुमच्यासारखी पोरं आणि सुना मिळाल्यात त्यांना. अंजली, ही समधी बोलत बसू देत, आपण बाकीची कामं आवरूया. चल. अहो मी आले. होय. हे बरकत, अरे तू वरचा ती पोर दंगा घाल तिचा. बघतो. बरं मामा, आता तुम्ही आलायसा तर आजच्याला मस्तपैकी जेवणच जावा. नाही नाही, अहो काय
कोण आले? साहेबाला वाटतं. होय की आलोच मामा आलोच. राणा 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 बुवा साहेब तुम्ही राहू या की आत या. राणा अरे राणा तुझ्या घरची झडती घ्यायची आहे आम्हाला. झडती कसली? तू पैसे खाल्लेत आणि ते घरात आहेत अशी टीप मिळाली आम्हाला. असली कसली टीप? अरे खोडसाळपणा केलाय कोणीतरी. तसंही असेल पण माहिती मिळाली तर खात्री केली पाहिजे बुवा. राणा आम्हाला तुझ्या घरची झडती घ्यायची आहे. साहेब आज आबांची पुण्यतिथी आहे. उद्या काय की झडती? नाही उद्यापर्यंत नाही थांबता येणार. साहेब राणा म्हणते तर उद्या घेऊया की. राणावर विश्वास आहे आपला. प्रश्न विश्वासाचा नाही कर्तव्याचा आहे. माझाही विश्वास आहे राणावर पण कर्तव्य पहिलं. राणा तू काय केलं असतं? होय साहेब कर्तव्य समजत पहिलं. पण साहेब मी असलं काय पैसा बिसा खाल्लं नाही तो. मलाही तसंच वाटतंय राणा पण तपास करणं भाग आहे मला. पण मी खरंच असलं काय बी केलं नाही. मग नको का म्हणतोय झडतीला? आमचं काम आम्हाला करू दे आणि पोलिसांचं काम तुला वेगळं सांगायची गरज नाही. काय झालं? नाही काय नाही साहेब घरची झडती घ्यायचं म्हणते. कसली झडती? राणाने पैसे खाल्लेत असा फोन आला होता आम्हाला. हो काय बोलताय काय तुम्ही? होय आमच्याकडे तक्रार आली तर तपास करायलाच पाहिजे. पण राणादानी नाही म्हणून सांगितलं नव्हतं मसनी. पण जोवर झडती घेत नाही तोवर आम्ही कसं खरं समजायचं? झडतीचं वॉरंट आहे आमच्याकडं. बुवा झडती सुरू करा. चला बाजूला सगळ्यांनी. हे बघा राणादानी नाही सांगितलं तर झडती नाही. राणा हे बघ तू निर्दोष आहे हे जसं आपल्याला माहित आहे का नाही हे सगळ्यांना कळायला पाहिजे. अरे कर माहित तर डर कशाला? हा येऊ दे झडती. ठीक आहे घ्या झडती. हो झडती घेण्यासारखं कारणच काय आहे? आम्हाला अशी खबर मिळाली की राणानं लाच घेतली म्हणून. परत तेच. अहो राणादा असं नाही करणार. लाच कशी गेली तो? अहो साहेब तुम्हाला बी वाटते का मी असं काय करेन म्हणून? राणा वाटायचा सवाल नाही. आता फोन आलाय म्हटल्यावर तपासणी सुरू करायला नको का? बुवा मुकुंद तपासणी सुरू करा. मुकुंद तू इकडे जा. बुवा हात तपासणी करा. व्यवस्थित बघ. नमस्कार. काय हुडकताय? काय नाही एक गोष्ट गमावली ती हुडकतोय. मला सांगा मी हुडकून देतो. मला घरातला कोपरा आणि कोपरा माहितीये. आम्ही लपाछुपी खेळत असतो घरभर. सगळं माहितीये मला. बरकत भाऊजी तुम्ही युवराज आणि लक्ष्मीला घेऊन बाहेर जाता का? हा वहिनी चला बा. जा 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 शेतावर जा. ते
ते ड्रावर बघ. काय सापडलं नाही साहेब. आत बघा चला. अहो तिकडे किचन आहे साहेब, बाकी काही नाहीये. मुकुंद बुवा तिकडे शोधा. साहेब काही नाहीये तिकडे. अहो फक्त पिठाचे डबे आहेत, काही नाहीये. साहेब इथं पण काय सापडत नाही. बुवा आपल्याला सगळ्या घरात शोधायला पाहिजे. चला. अहो अहो वर साहेब बुवा, नाही हो काय. ह्यात बघा. थांबा. अहो त्याच्यात नाही हो काय. साहेब काय सापडलं नाही या. राणा तुझी रूम कुठं आहे? मी दाखवतो साहेब तुम्हाला, चला. 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 अहो तुम्ही काही काळजी करू नका, काही नाही होणार. नाही सुना. अहो कर नाही त्याला डर कशाला. चला. साहेब हे बघा, ही रूम आहे त्यांची. अहो साहेब नाही आहे तिकडं काहीच. मी भूताकाला बघून येते. बुवा ते शोधा. मुकुंद मुकुंद इकडे ते शोध. बुवा खोला. राणा हे काय? अहो साहेब खरं सांगतो ही बॅग माझी नाही. लाच देणाराची आहे.
खोलीत कशी आली? मी तेच विचारतोय की खोलीत कशी आली. बुवा पंचनामा करा पैशांचा.